शिक्षण आले दारी, ज्ञानगंगा नांदेल घरोघरी. ज्ञानगंगा ज्ञानगंगा ज्ञानगंगा. नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत करतो. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं जीवन. आणि बाबासाहेब आंबेडकर तर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो घेईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देण आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक विचारांची देण ही अवघ्या महाराष्ट्राच नाही तर अवघ्या जगानं अनुभवलेली आहे. आणि म्हणूनच शिक्षण हे प्राथमिक स्वरूपापासूनच अगदी आपला आयुष्य संपेपर्यंत प्रत्येकाला चांगल्या दर्जाचं मिळालं पाहिजे. आणि प्राथमिक दर्जा जर खऱ्या अर्थानं भक्कमपणाचा असेल तर निश्चितच उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तो विद्यार्थी सक्षमपणानं घडू शकतो, हेच तुम्हा आम्हाला म्हणावं लागेल. आणि म्हणूनच ज्ञानगंगा या विशेष भागात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत गौतम वर्धन सर. जर पाहायला गेलं तर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अगदी कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरांचं नाव आहे. अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून सरांचं नाव प्रत्येक विचारवंतापर्यंत आहे. आणि ही विचारांची बांधणी खऱ्या अर्थानं आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून करण्यात सर अगदी तरबेजच मानले जातात. कारण शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवणे, वैचारिकतेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवणे, असा हा समाजभान जपणारा एक वैचारिक व्यक्तिमत्व असणारा माणूस म्हणून सरांच्याकडे पाहिलं जातं. ज्ञानगंगा या विशेष भागात स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये सर आले, त्याबद्दल मी गौतम वर्धन सरांचं स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. धन्यवाद. धन्यवाद सर, पहिल्यांदाच मी तुम्हाला प्रश्न विचारेन की शिक्षण, शिक्षक आणि समाज हा मेळ नेमका कसा आहे आणि यातील फरक नेमका काय? शिक्षक, समाज आणि शिक्षण याचा मेळ हा आपण जो प्रश्न विचारलेला आहे, तर समाजाची धारणा जी आहे किंवा समाज हा प्रगत, अप्रगत, विकसित किंवा अविकसित ह्या ज्या काही भूमिका ज्या आहेत या शिक्षणावर आधारितच मानल्या जातात. आपण पाहिलं तर हजारो वर्ष ज्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं तर तो समाज हा अधोगतीला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षाच्या कालावधीमध्ये आज शिक्षणामध्ये झालेला जो काही आमूलाग्र बदल आहे, हा आमूलाग्र बदल हा संविधानानं समाजातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तळागाळापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून शिक्षणाची जी मांडणी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून केली. आपण पाहायला गेलो तर लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी देखील समाजाला शिक्षणाची गरज काय आहे या दृष्टिकोनातून त्यांनी जी आरक्षणाची भूमिका मांडली आणि त्या माध्यमातून समाजाला शिक्षणाची भूमिका पटवून दिली. त्याचबरोबर क्रांतीज्योती किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले जे आहेत यांनी सुद्धा बहुजनांच्या मध्ये शिक्षणाची जी गंगोत्री आहे ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काम केलेलं पाहायला मिळतं. देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी देखील अगदी ज्या वेळा आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं तर इंग्रजांना हंटर कमिशनच्या पुढे देखील महात्मा फुलेंची साक्ष दिलेली आहे की इथल्या ही जनता जी अज्ञानी राहिलेली आहे, बरोबर आहे. आणि शिक्षणाच्या बद्दल तर त्यांनी म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली आणि नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ जे आहेत हे एका अविद्येने केले, म्हणजे शिक्षण न मिळाल्यामुळे झालेलं आहे. तर शिक्षण, समाज आणि शिक्षक ही त्रिसूत्री जी आहे ही समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारा अत्यंत महत्वाची अशी ही त्रिसूत्री
या ठिकाणी म्हणावे लागेल. त्यापासून आपल्याला शिक्षकांना वगळता येणार नाही. ओके सर, आज प्राथमिक शिक्षक तुम्ही आहात आणि प्राथमिक शाळा म्हणजे विद्यार्थ्याचा पाया भक्कम करणारं, कारण उज्ज्वल भविष्य जर घडायचं असेल किंवा इमारत जर उभी करायची असेल तर पाया भक्कम असणं गरजेचं आहे. आणि ही प्राथमिक शाळा विद्यार्थ्याचा पाया भक्कम करत असते की तो उज्ज्वल कशा पद्धतीनं घडणार आहे. आणि मग या संगणकीय युगात आज गावागावात, ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यात आज जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीनं त्या विद्यार्थ्याचा पाया भक्कम होतो आहे का आणि तो विद्यार्थी घडतो आहे का, तुम्हाला काय वाटतं? प्राथमिक शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण शिक्षणातला पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्याकडं जितक्या गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे. आज आपण जे विकसित झालेले देश पाहतो किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणावरती खूप मोठा भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या देशामध्ये याच्यात थोडंसं मी आता प्राथमिक क्षेत्रामध्येच काम करतो, तर या ठिकाणी जितक्या पद्धतीनं शासनाने जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष या प्राथमिक शिक्षणाकडे, मग त्या सोयी सुविधा असतील. आज मला वाटतं वाड्या वस्त्यांवरल्या ज्या शाळा होत्या त्या 1ली ते 4थी पर्यंत एकच शिक्षक. त्या मला वाटतं माझी नेमणूक 16/11/1992 झाली. त्यावेळा शासनानं ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजनेअंतर्गत द्विशिक्षकी त्या शाळा केल्या. म्हणजे ज्या डोंगर वाड्यामधल्या ज्या शाळा आहेत की जिथे एकच शिक्षक 4थी पर्यंत शिकवतो आणि या ठिकाणी नॉन टीचिंग स्टाफ आपल्याकडे नाही आहे प्राथमिकडे, त्यामुळे तो जो शिक्षक आहे हा राष्ट्रनिर्मितीतली पहिली पिढी घडवणारा जो शिक्षक आहे त्याच्या अंगावरती इतकं काम या प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं जे दिलेलं आहे की एकतर त्यांना शिक्षणाचंही काम करायचं आहे. दुसरी गोष्ट, येणारी ती सगळे जे काही सर्वेक्षण असते मग ते जनगणनेचं असेल ते राष्ट्रीय काम आहे म्हणून आपल्याला करावं लागतं. आज आपण पाहतो की जग सगळं कोरोनाच्या महामारीमुळं संपूर्ण संकटात आहे. तर याही वेळा जरी शाळा बंद जरी असल्या तरी शिक्षण हे ऑनलाईन सुरू आहे आणि त्या पद्धतीनं इथल्या प्राथमिक शिक्षणाकडे इथल्या राज्य शासनानं ज्या पद्धतीनं बघायला पाहिजे. आज आपण केवळ एका दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातल्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यानंतर काय होऊ शकतं. लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षणावरती किती खर्च केला आणि आजचं प्रशासन शिक्षणावरती किती खर्च करतं. तर मला वाटतं दिल्लीतले शिक्षणावरती त्यांनी लक्ष देऊन आज जर आपण पाहायला गेलो तर प्राथमिक शाळा आणि खाजगी शाळा यामध्ये जमीन आसमानचा जो फरक आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फरक असतो की प्राथमिक शाळेतले जे शिक्षक आहेत ते कमी नाही आहेत, ते दर्जेदार आहेत तिथलं शिक्षण. पण आजच्या याला खाजगीकरणामुळं पालक हा मोठमोठ्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत जे आपल्या मुलाला घालवण्याचा प्रयत्न करतोय तर त्या ठिकाणी आपल्या या प्राथमिक शाळा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या असतील तिकडं प्रशासनानं ज्यादा लक्ष दिलेलं नाहीये की ज्या भौतिक सुखसुविधा ज्या मिळायला पाहिजे, बरोबर आहे, तर त्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. आज दिल्ली प्रशासनानं प्राथमिक शिक्षण इतकं दर्जेदार केलं की तिथल्या शाळा ज्या केजरीवाल सरकारने तिथले जे शिक्षण मंत्री आहेत आदरणीय मनीष सिसोदिया, त्याचबरोबर तिथले बांधकाम मंत्री वगैरे जे आहेत यांनी म्हणजे एकजूटपणानं तिथल्या शिक्षणावरतीच जेणेकरून लक्ष दिलं. म्हणजे एक सरकार जर एखाद्या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं जाणीवपूर्वक तर निश्चितपणानं काय बदल होऊ शकतो. तर त्या पद्धतीने देखील इकडं या प्राथमिक शिक्षणाकडं सरकारनं जर बघितलं तर निश्चितपणानं दर्जेदार शिक्षण हे मिळू शकतं आणि खाजगीकरणाकडे जो ओढा पालकांचा आहे तो निश्चितपणानं जिल्हा परिषदच्या शाळांकडे होईल. आज जिल्हा परिषदच्या शाळा देखील आज दर्जेदार बनत आहेत. आज आपण जर पाहिलं तर वाबळेवाडी सारखी जी शाळा आहे तर इंटरनॅशनल स्कूल आज ते बनलेलं आहे. म्हणजे जर पालकांची इच्छा, प्रशासनाची मदत आणि शिक्षक ही वाबळेवाडी आपले पुण्यामध्ये ती शाळा येते. तर या शाळा ज्या बनलेल्या आहेत त्या अतिशय इंटरनॅशनल स्कूल त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाळा देखील अतिशय दर्जेदार शाळा या ठिकाणी बनत आहेत, मॉडेल स्कूल बनत आहेत. तर या ठिकाणी जर प्रशासनानं लक्ष जर दिलं निश्चितपणानं तर या सोयी सुविधा जर दिल्या तर या प्राथमिक शिक्षण जो पाया आहे तो निश्चितपणानं या ठिकाणी दर्जेदार होईल यात मला तीळ मात्र शंका वाटत नाही. सर, प्राथमिक शाळांसाठी महाराष्ट्र शासनानं किंवा शिक्षण विभागानं कोणकोणत्या सुविधा देणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आज महाराष्ट्र शासनानं ज्या काही प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधा त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. आज भौतिक सुविधा देखील ते पुरवत आहेत. त्याचबरोबर मुलांना म्हणजे गोरगरिबांची मुलं जी आहेत त्यांना माध्यान्ह भोजन देखील दिलं जातं.
आज त्यांना जे दारिद्र्यरेषेखालची जी मुलं आहेत, सर्व मुली आणि दारिद्र्यरेषेखालची जी मुलं आहेत, या मुलांना गणवेश देखील दिला जातो. पाठ्यपुस्तकं जी आहेत ती पाठ्यपुस्तकं देखील मोफत वितरित केली जात आहेत. म्हणजे शासनानं या सुविधा पुरवलेल्या आहेत. पण निश्चितपणानं आज ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, आज जिल्हा परिषदेच्या अंडर येणाऱ्या ज्या काही प्राथमिक शाळा आहेत, या प्राथमिक शाळांमधली जी काही भरतीची प्रक्रिया आहे, ही भरतीची प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळं शिक्षक संख्या कमी आहे. अगदी 8वी पर्यंतचे वर्ग आणि तिथं 3-4 शिक्षक जर असतील तर निश्चितपणानं त्या शिक्षकाच्या अध्यापनाच्या कार्यावर देखील परिणाम होऊ शकतो. एक अध्यापक हा 4 वर्ग 3 वर्ग घेऊन आणि प्रशासनाची असणारी ही सर्व जी कामं आहेत, ही कामं देखील आम्हाला करावी लागतात. म्हणजे एक अध्यापक 4 वर्ग सांभाळून हो. प्रशासनानं जी काही प्रशासन कामं दिली, मग ती निवडणुकीची असतील किंवा इतर, ती कामं देखील आपल्याला करावी लागतात. आज माध्यमिकच्या शाळा काही बघितल्या तर तिथं नॉन टीचिंग स्टाफ देखील असतो. म्हणजे तिथल्या अध्यापकांना वेगळ्या पद्धतीने कुठल्या भूमिका कराव्या लागत नाहीत. मात्र प्राथमिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, अगदी इथं मग शालेय व्यवस्थापन आज समिती आहे. या समितीच्या माध्यमातून शिक्षकांनाच ह्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळं इथं देखील जर समजा नॉन टीचिंगचा स्टाफ जर दिला तर निश्चितपणानं अध्यापनाचं कार्य, हेच कार्य जर समजा शिक्षकांवरती जर सोपवलं तर प्राथमिक पिढी जी आहे, की राष्ट्र निर्मितीतला जो पहिला घटक आपण ज्याला म्हणतो, तो प्राथमिक शाळेतला निश्चितपणानं दर्जेदार घडेल, याबद्दल आपण शंकाही बाळगू शकत नाही. आता सर तुम्ही सांगितलं, तर तुमच्यातला शिक्षक म्हणजे तुम्ही शिक्षक कसे झालात आणि तुमची नेमकी पार्श्वभूमी काय? तसं मी अतिशय गरीब स्तरातून वरती आलेलो आहे. माझे वडील, त्यांचं स्वप्न होतं की माझा मुलगा, त्यांचं शिक्षक होण्याचं जे स्वप्न होतं ते अपुरं राहिलं. कारण माझे वडीलही शिक्षक होते. मात्र म्हणजे तुमच्या वडिलांचं शिक्षक होण्याचं स्वप्न येस वडील अधुरं राहिलं. येस वडीलही माझे शिक्षक होते. तर काही सामाजिक प्रश्नांमधून किंवा त्यावेळी 1960-65च्या दरम्यान एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नाच्या मधून वडिलांनी शिक्षक रिझाईन केलं आणि मग सामाजिक सेवेमध्ये त्यांना झोकून दिलं. आणि त्यामुळे त्यांचं राहिलेलं अधूर जे स्वप्न होतं की माझा मुलगा शिक्षक झाला पाहिजे, आणि निश्चितपणानं त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं. आणि मलाही त्याबद्दलची आवड होती की राष्ट्रनिर्मितीमधलं शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये, कारण आज शिक्षण, बाबासाहेब देखील इथपर्यंत जे पोहोचलेले आहेत ते शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत. आणि म्हणून शिक्षण हे एक समाज परिवर्तनाचं साधन आहे. की जो शिक्षण घेणार तो निश्चितपणानं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या जगामध्ये चांगलं काय आणि अयोग्य काय याचे निश्चितपणाने करेल. आणि म्हणून मी ठरवलं की मीही शिक्षक बनण्याचं स्वप्न माझं या ठिकाणी, वडिलांचं स्वप्न होतं, माझंही ते होतं, की मी निश्चितपणानं पूर्ण केलेलं आहे. आज मला वाटतं या अध्यापन क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 27 वर्ष सेवा करतो आहे. तर मला आनंद आहे की माझ्या हातून जी काही पिढी घडलेली आहे, की कित्येक आज जी मुलं आहेत ती स्वतःच्या पायावरती उभी आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. म्हणजे मी समाज निर्मितीतला एक जो घटक आहे, आज तो घटक अगदी जबाबदार नागरिक मी घडवू शकलो. राष्ट्र उभारणी करणारा जबाबदार नागरिक जे घटक कारणीभूत आहेत, तर ते घटक घडवण्यामध्ये माझा खारीचा काशाना वाटा निश्चितपणानं आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे. सर, तुम्ही कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र याचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहता, तर अनेक वर्ष हे काम पाहता, तर तुमचं नेतृत्व शिक्षक सदस्यांना काय देतं आणि त्या संघटनेचं नेमकं उद्दिष्ट काय? आता कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य ही संघटना गेली महाराष्ट्रामध्ये 40 वर्षे काम करते. या संघटनेचे आदरणीय राज्याचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे साहेब आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्र मान्य नामदेवरावजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर ही संघटना घोडदौड करते आहे. तर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अंतर्गत 28 एक खातेनिहाय संघटना आहे. यामध्ये मी शिक्षक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि राज्य कार्यकारिणीवर देखील सदस्य म्हणून काम पाहतोय. तर ही संघटना कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना अविरतपणे प्रयत्न करते. आता या संघटनेची एक जमेची बाजू किंवा आज वेगवेगळ्या स्तरावरती संघटना आहेत. आज आमच्या शिक्षक संघटनेमध्ये देखील अनेक संघटना शिक्षकांच्या मध्ये काम करतात. तर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे एक वैशिष्ट्य किंवा कास्ट्राईब महासंघाचं वैशिष्ट्य की महासंघाचे जे राज्याध्यक्ष आणि महासचिव आहेत यांनी महाराष्ट्र राज्याच्या
सामान्य प्रशासन विभाग जो आहे की जिथून मागासवर्गीयांच्या कल्याणाचे GR बाहेर पडतात, तर त्या सामान्य प्रशासनाचे पत्र की या प्रत्येक जिल्ह्यातील जे प्रमुख अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी असतील, माननीय CEO साहेब असतील, माननीय शिक्षण अधिकारी साहेब असतील, तर या ठिकाणी की ज्यांना कर्मचाऱ्यांचे भरतीचे अधिकार आहेत आणि पदोन्नती देण्याचे अधिकार आहेत, तर त्यांच्या समवेत दर 3 महिन्यांना आणि 6 महिन्यातून आपली बैठक होते. केवळ बैठकच नव्हे, तर या बैठकीचं जे इतिवृत्त आहे ते इतिवृत्त संघटनेला दिलं जातं आणि राज्य शासनाला देखील दिलं जातं आणि त्यामुळे प्रश्नांची निर्गत कुठपर्यंत झालेली आहे याचा देखील आढावा या ठिकाणी घेतला जातो. मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत ज्यावेळेला बैठक असते त्यावेळेला या जिल्ह्यातले जवळजवळ 28 खात्यातले जे प्रमुख अधिकारी आहेत की ज्यांना भरतीचे अधिकार आहेत, तर त्या ठिकाणी देखील जी बैठक होते तिथं आढावा घेतला जातो की वेगवेगळ्या संवर्गाचे आज पदं किती रिक्त आहेत, मंजूर पदं किती आहेत आणि कार्यरत पदं किती आहेत. तर रिक्त पदांची जाहिरात का दिली जात नाही, म्हणजे कर्मचारी देखील सेवेमध्ये येणं आणि जो कर्मचारी आहे त्याला पदोन्नती मिळणं या दृष्टिकोनातून ही संघटना काम करते. कर्मचाऱ्यांच्या बरोबरच आज जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी देखील संघटन काम करतं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल सुद्धा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तुमची संघटना काम करत आहे. विद्यार्थी त्यांना शिष्यवृत्ती समाज कल्याणकडून जी दिली जाते मिळते, ती मिळते की नाही. आज मेडिकलमध्ये जे काही प्रवेश वगैरे दिले जातात हे प्रवेश त्या पद्धतीने मिळतो की नाही, त्यांच्यावरती काही म्हणजे अन्याय होतो का, या दृष्टिकोनातून देखील विचारणा केली जाते. आज बाबासाहेबांच्या माध्यमातून जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत की ज्यांना परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांना पाठवलं जातं, तर त्या विद्यार्थ्यांचा आढावा देखील या संघटनेच्या माध्यमातून घेतला जातो. त्याचबरोबर हे संघटन केवळ कर्मचाऱ्यांच्यासाठी पण नव्हे, तर सामान्य नागरिक जो आहे, ज्या सामान्य नागरिकाला आपलं जीवन जगत असताना जे येणाऱ्या अडचणी त्या अडचणींचा देखील निराकरण करण्याचं काम, त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम हे शासन स्तरावरल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांच्या बैठका घेऊन केलं जातं. आणि मग त्या अगदी जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, तर त्यांना देखील प्रॉपर त्या समस्येचं चर्चा करून त्या गावामध्ये जरी न्यायला लागलं तरी देखील संघटनेच्या माध्यमातून आम्ही तिथं नेऊन त्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केलं. म्हणजे फक्त शिक्षक म्हणून Yes. तुम्ही नुसतं शिक्षकांसाठी लढत नाही आहात, तर कर्मचारी असो, विद्यार्थी असो किंवा अन्य सामाजिक दृष्टिकोनातला एखादा सामाजिक घटक असो, त्याच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचं काम तुम्ही करता. महसूल वगैरे यामधल्या देखील काही समस्या असतात शेतकऱ्यांच्या, तर त्या शेतकऱ्यांच्या समस्या देखील शासन स्तरावरती अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन म्हणजे बळीराजाला न्याय देण्याचं काम सुद्धा तुम्ही करता. सर, कोरोना काळात अगदी सर्वांची दयनीय अवस्था झाली आणि विद्यार्थी तर अगदी अनेक जर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेत आहेत, पण अनेक विद्यार्थी भयग्रस्त झालेत की त्यांना मोबाईल मिळत नाही किंवा शिकायचं कसं, काय करायचं, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे. अशा काळात विद्यार्थी घडतोय असं तुम्हाला वाटतं का? हा, आता कोरोना हे जे संकट आहे हे जागतिक दर्जावरचं संकट आहे. हे केवळ एका राज्यापुरतं, केवळ एका जिल्ह्यापुरतं हे संकट नाही आहे. आणि हा संसर्गजन्य हा प्रचार होत असल्यामुळे, प्रसार होत असल्यामुळे शिक्षणावरती देखील काही मर्यादा आलेल्या आहेत. आता यामध्ये जे शिक्षण आहे ते शासन स्तरावरून देखील याचा प्रयत्न जो केला जातो की ऑनलाईन एज्युकेशन. आज आम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेतोय, म्हणजे ज्या ठिकाणी क्वारंटाईन पेशंट्स आहेत, आता शाळांमध्ये देखील काही पेशंट्स क्वारंटाईन केलेले आहेत, तर त्या ठिकाणी मुलांना आम्ही बोलवू शकत नाहीये, तर त्यांना ऑनलाईन एज्युकेशन आम्ही देतो. आता याला काही मर्यादा येऊ शकतात की ग्रामीण भागातले जे पालक आहेत यांना रोजीरोटीसाठी किंवा त्यांच्या चरितार्थासाठी त्यांना बाहेर पडावं लागतं, कामानिमित्तानं जावं लागतं, आणि अशा वेळी आम्ही दिवसभर विद्यार्थ्यांना एज्युकेट करू शकत नाहीये. मग अशा वेळी आम्ही त्यांना येणारे जे अभ्यासासंदर्भातले जे व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओज आम्ही काय करतो की त्यांच्यावरती सोडले जातात. किंवा सकाळी आम्ही काय करतो, सकाळी पालक हा 11च्या आतमध्ये घरी असू शकतो, तर त्यावेळा आम्ही त्यांना ऑनलाईन एज्युकेशन घेण्यासाठी प्रयत्न करतो. काही आता ग्रामीण भागामध्ये देखील मोबाईल्स पोहोचलेले आहेत, म्हणजे असं कुठलंही कुटुंब शक्यतो कसा की ज्या पालकांच्या मध्ये अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, तर आम्ही ज्यांच्याकडे मोबाईल आहेत अशा ठिकाणी त्या मुलांना 2 मुलं एकत्र बसून ते ऑनलाईन एज्युकेशन घेतील या दृष्टिकोनातून आम्ही, ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना ज्यांच्याकडे आहे त्यांच्या समवेत बसून की तो विद्यार्थी देखील शिक्षणापासून राहू नये या दृष्टिकोनातून देखील आम्ही तो प्रयत्न करतोय.
काही पालकांच्याकडे कसं आहे की जरी पालक कामाच्या निमित्ताने गेलेला असला तरी त्यांच्या मातांच्याकडे देखील मोबाईल असू शकतात. तर ही संख्या फार कमी आहे आणि यामुळं त्यांच्यावरती आम्ही अभ्यास पाठवण्याचं काम करतोय. पण थोडी मर्यादा ही निश्चितपणानं या शिक्षणामध्ये आहे की फेस टू फेस आपण मुलांच्या बरोबर ज्या वेळा जी शिक्षण प्रक्रिया घडते ती निश्चितपणातून, ज्याला आपण म्हणतो ना हृदयातून येणारे जे काही भाव असतील ते निश्चितपणानं ऑनलाईन वरून येणारे आणि प्रत्यक्षात येणारे यात मोठा फरक आहे. यात मोठा फरक आहे. तर ते घडू शकतात. आता गेल्या वेळी आम्ही जरा कोरोनाची जी लाट आहे पहिल्या याच्यातली जी कमी झाली, ऑगस्टमध्ये आम्ही समूह अध्यापन वगैरे केलं आणि त्या माध्यमातून मुलांना जे शिक्षण देण्याचं जे अपुरं राहिलेलं काम होतं ते देखील मुलांच्या बरोबर सम्मिलित केलेलं आहे. आता प्रत्यक्षात जो निकाल वगैरे जो आहे तो या जे काही आपण ऑनलाईन एज्युकेशन केलेलं आहे त्यांचं आकारिक मूल्यमापन जे केलेलं आहे मुलांचं, त्यातून आपण ते निकाल त्यांना वरच्या वर्गामध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना वर्गोन्नत केलेला आहे. सर, काष्टायब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून तुमचं कार्य अगदी कर्मचाऱ्यासाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा शिक्षकांच्यासाठी असेल आणि एकूणच तुमचा प्रवास गेली 27 वर्षाचा तुमचा शैक्षणिक प्रवास पाहता अत्यंत समाजासाठी समाजाभिमुख तुमचं कार्य आणि तुमचं शिक्षण वाटतं. तर अशा कार्यातून पुढे येत असताना जो तुमचा विद्यार्थी आहे की अजून जो घडलेला नाही, अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेत सर, पण तुमचा जो विद्यार्थी आता आहे किंवा आता या भारताचा नवा पाया घडवणारा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काय संदेश द्याल? विद्यार्थी हा निश्चितपणानं त्याच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल होणार आहे हा आमूलाग्र बदल शिक्षण आणि शिक्षण याशिवाय होऊ शकत नाहीये. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे. आज भौतिक सुविधा वाढलेल्या आहेत. समाजामध्ये दोन प्रकारच्या भिन्नता आपल्याला दिसते. एकीकडे भौतिक सुविधा वाढलेल्या दिसतात, एकीकडे जो वर्ग आहे तो तसाच गोरगरीब वर्ग आहे. तरी देखील आपण शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपण आपली जी प्रगती आहे ही प्रगती शिक्षणाव्यतिरिक्त होऊ शकत नाहीये. आणि म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची म्हणजे संदेश राहील की आज आपण पाहतो की ज्यांची परिस्थिती नाही आहे आज ते क्लास 1 अधिकारी झालेले आहेत, क्लास 2 अधिकारी झालेले आहेत. आमच्यातील काही शिक्षक बांधव देखील जे पुढं उच्च शिक्षण घेतलेले आहेत त्यामध्ये PSI झालेले आहेत, पोलीस अधिकारी झालेले आहेत, शिक्षण अधिकारी झालेले आहेत. तर एक सामान्य कुटुंबातला विद्यार्थी सुद्धा एक दर्जेदार स्तरावरती देखील जाऊ शकतो. फक्त आणि फक्त म्हणजे त्याची महत्वाकांक्षा, त्यांना आपला जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा कधीही मरू देता कामा नये. ही महत्वाकांक्षा जर असेल आणि कारण देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आपण जर टाळली तर निश्चितपणानं तो घडू शकतोय. आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची देखील आपण पार्श्वभूमी जर बघितली तर खूप मोठी सदन परिस्थिती नव्हती, मात्र तरी देखील ते एका देशाचे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतात, एक या जगातले एक श्रेष्ठ शास्त्रज्ञ होऊ शकतात. तर आपणही विद्यार्थी घडू शकतो. फक्त महत्वाकांक्षा आणि आत्मविश्वास याच्या जोरावरती आपण प्रगती करू शकतो, पुढे येऊ शकतो. या जगामध्ये असे कोणतीही व्यक्ती नाही की ज्याच्या आत्मविश्वास त्याचा कोणी रोखू शकत नाही आहे. ज्याला बनायचं आहे ही जर ठाम निश्चय जर त्याचा असेल तर कोणतीही काय म्हणतो ज्याला आपण अडसर हा त्याला त्याच्यापासून रोखू शकत नाही आहे. आणि म्हणून त्याला जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा हे जे काही गुण आहेत हे गुण जर त्यांना अंगी बांधलेत तर मला वाटते बुद्धाने देखील सांगितलं की दुःख हे काय कायमचं नसतं. बरोबर आहे की दुःखाबरोबर सुख देखील येऊ शकतं, मात्र त्यासाठी कष्ट करण्याची अपार कष्ट करण्याची जी मनोधैर्य जे आहे ते निश्चितपणानं राखलं पाहिजे. तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. कोणत्याही आपल्या परिस्थितीचा बाऊ न आणता आणि कारण न सांगता जर महत्वाकांक्षा असेल तर निश्चितपणानं तो विद्यार्थी घडू शकतो, तो व्यक्ती घडू शकतो असं सर म्हणतायत. आणि खरंच सर तो विद्यार्थी घडू शकतो, कारण एक कवी फार छान म्हणतो, हे असे होत आहे ते असे असणार नाही, उद्याचा दिवस येतोय तो कधी फसणार नाही. आणि निश्चितच तुमच्या या शिक्षण रूपी
संसाराचा गाडा हा अविरतपणे चालावा, तो चालेल आणि इथल्या प्रत्येक शिक्षकाला न्याय मिळेल, इथल्या कर्मचाऱ्याला न्याय मिळेल, अजूनही तो कर्मचारी न्यायापासून वंचित राहणार नाही, असं तुमचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक नेतृत्व आणि शैक्षणिक असणारा तुमचा समाजभिमुख चेहरा उज्ज्वल होत जाओ, या स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवाराकडून मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. शिक्षण आले दारी, ज्ञानगंगा नांदेल घरोघरी. ज्ञानगंगा ज्ञानगंगा ज्ञानगंगा. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.